हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेव हे सृष्टीकर्ता. पण सृष्टीच्या निर्मितीनंतर पृथ्वीवरील इतर सर्व काही विकास, इतर जीवसृष्टीची निर्मिती पौराणिक संदर्भानुसार पुराणाप्रमाणे सर्व जीवसृष्टीची सुरुवात विविध पशुपक्षी, प्राणी, वृक्षवेली आणि विविध वंश यांची निर्मिती कशी झाली, यांचा विकास कसा झाला, त्या विकासाच्या पायऱ्या कोणत्या, या संबंधी पौराणिक संदर्भानुसार फार कमी लोकांना माहिती असते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर हा संपूर्ण विकास करण्यासाठी, पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा विकास करण्यासाठी ब्रह्मदेवानं मानसपुत्र जन्माला घातले. अनेक मानसपुत्रांची त्यानं निर्मिती केली. पौराणिक संदर्भानुसार त्यांची संख्या 10 अशी सांगितली जाते. विशेष प्रचलित असलेली ही संख्या 10 मानसपुत्रांची संख्या आहे. त्यापैकी मारीची हे एक मानसपुत्र आणि मारीची ऋषींचा पुत्र कश्यप ऋषी. म्हणजे ब्रह्मदेवाचे कश्यप ऋषी हे नात्यानं नातू ठरतात. ब्रह्मदेव हे कश्यप ऋषींचे आजोबा. आणि आणखी एक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतीच्या अनेक कन्या, त्यांची संख्या 60 पासून 84 पर्यंत सांगितली जाते. या 60 कन्या किंवा 84 कन्यापैकी 13 कन्यांशी कश्यप ऋषींनी विवाह केले. आणि या विवाह संबंधापासून कश्यप ऋषी आणि दक्ष प्रजापतीच्या या कन्या यांच्या संबंधातून ज्या पुत्रांची आणि कन्यांचे जन्म झाले ते विविध वंशाचे, पृथ्वीवरील विविध वंशाचे आदिपुरुष आणि आदिमाता ठरले. दक्ष प्रजापतीच्या 13 कन्या ज्यांच्याशी कश्यप ऋषींनी विवाह केला, त्या कन्या या वंशांच्या आदिमाता ठरतात. तर कश्यप ऋषी हे त्यांचे प्रपितामह किंवा आदिपुरुष ठरतात. या 13 कन्या ज्यांचे विवाह कश्यप ऋषींशी झाले त्यापैकी पहिली आदिती. आदितीला देवमाता असं म्हटलं जातं. ती देवांची म्हणजे आदित्यांची माता. तिनं 12 आदित्यांना जन्म दिले. त्यापैकी भगवान विष्णू, देवराज इंद्र आणि सवित्र म्हणजे सूर्यनारायण हे सुद्धा त्या देवतामध्येच आहेत. आदिती ही देवमाता, तर दिती ही दैत्यांची माता. तिनं ज्या पुत्रांना जन्म दिले त्यामध्ये प्रामुख्याने हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा समावेश होतो. धनु ही दक्ष प्रजापतीची 3री कन्या. तिनं ज्या पुत्रांना जन्म दिले त्यांना दानव असं संबोधलं जातं. त्यामध्ये वृत्रासुराचा सुद्धा समावेश होतो. कद्रू ही नागमाता म्हणून ओळखली जाते. तिनं वासुकी, तक्षक या नागांना जन्म दिले आणि नागवंशाची ती आदिमाता म्हटली जाते. तर विंता हिनं पक्षीराज गरुड आणि सूर्यनारायणांच्या रथाचा सारथी अरुण यांना जन्म दिला. सुरभीनं ज्यांना जन्म दिले त्यामध्ये 2 खूर असणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. गाई, बैल, म्हैशी यांचा समावेश सुरभीनं जन्म दिलेल्या प्राण्यांच्या मध्ये होतो. तर खस या कन्येनं ज्यांना जन्म दिले म्हणजे कश्यप ऋषींच्या पत्नीनं, खस या पत्नीनं ज्यांना जन्म दिले ते राक्षस आणि यक्ष. आणि ताम्रा या कश्यप ऋषींच्या पत्नीनं ज्यांना जन्म दिले ते घारी, घुबड, गिधाडे, कावळे असे पक्षी. तिला या
कन्येनं ज्यांना जन्म दिले त्या वृक्षवेली म्हणजे सृष्टीवरील पृथ्वीवरील वृक्षवेलींची आदिमाता म्हणून हिला या कन्येचा उल्लेख केला जातो. क्रोधवशा या कन्येनं ज्यांना जन्म दिले तिनं हजारो नागांना जन्म दिले. अशा प्रकारे अनेक कन्यांनी या पृथ्वीवरील जीवसृष्टीमधील अनेक वंशांची सुरुवात करून दिली आणि त्यामुळं या कन्यांना या वंशांची आदिमाता म्हटलं जातं. तर कश्यप ऋषींना खऱ्या अर्थानं प्रजापती किंवा सृष्टीचे प्रपितामह असं म्हटलं जातं. ही प्रचंड मोठी वंशावळ कश्यप ऋषींची. कश्यप ऋषींना काश्मीर खोऱ्याचे निर्माते असं सुद्धा त्यांची ओळख आहे. काश्मीर खोऱ्यामधील प्रचंड जलाशयाला हटवून त्या ठिकाणी भूमी त्यांनी निर्माण केली. ते मंत्रदृष्टी होते. ऋग्वेदातील अनेक मंत्र त्यांच्या नावावर आहेत. आणि कश्यप ऋषींना सप्तर्षीमध्ये स्थान आहे. कश्यप ऋषींना अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये एक विशेष असं स्थान आहे. सृष्टीचे निर्माते म्हणून जरी ब्रह्मदेवाचं स्थान असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी अत्यंत नजीकचे पूर्वज म्हणून कश्यप ऋषींचा उल्लेख करावा लागेल. आणि आपण आणि आपल्या सभोवतालची सर्व सृष्टी याचे जनक म्हणून प्रपितामह म्हणून कश्यप ऋषींना आपण सन्मानित करावं लागेल. त्यांना हे स्थान प्रदान करावं लागेल.